ताक चारा काठ धारा असं त्यांचं वाक्य आहे। आणि पुढे जाऊन मी सांगेल खारोट्या 12-12 पुढचा चेंडू मिस्टर टाइम हवे दत्ता कोरडे डीके दुसरा झेल टिपणार का दत्ता नक्की टिपलाय फलंदाज बाद। संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी। आतापर्यंत 2 झेल मैदानामध्ये उठले उठले एक राजू झिंजाडेंच्या गोलंदाजीवरती एक आकाश पोळेच्या गोलंदाजीवरती दोन्ही झेल टिपणारा खेळाडू आहे दत्ता कोरडे। आज पप्पू शेट्टी सुद्धा पहिल्या मॅच मध्ये 3 झेल त्या ठिकाणी टिपलेले आहेत त्यामुळे बाबवाडेकरांच्या हातात चेंडू सटकत नाही हे त्या ठिकाणी त्या मागचे गणित आहे। परत एकदा राजू गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे। गोलंदाज न्यू बॅटर म्हणून आकाश मैदानावरती मला असं वाटतं दत्ताचं वय परत 20 वर्षांनी कमी करावं। माझे वय 20 वर्षांनी कमी केलं तर आम्ही अजून भरपूर क्रिकेट आम्हाला अजूनही खेळता येईल। ओ सुंदर सुंदर बापा एसटीची तीनही फलंदाज बाद करताना दत्ता कोरडे हे नाव येणारच आहे। संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी। मैदानाच्या आतमध्ये ते मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट तर पहिल्यांदा कुणी हातामध्ये घेऊन परिधान केलं असेल तर ते माणिकदादा झिंजाड आहे आणि मैदानावरती ते टी शर्ट घालून ते ठिकाणी उतरतायत। षटकाराला 500 रुपये अजय शेठ चौधरी यांच्या वतीनं जोपर्यंत मास्तर मैदानावरती आहे काही होऊ शकेल। अध्यक्षांच्या वतीनं 500 रुपये अर्थात सुशांत दादांच्या वतीनं 500 रुपये प्रतीक चौधरी यांच्याकडनं 500 रुपये षटकार हॅट्रिक साठी भरत चौधरी 500 रुपये प्रत्येक षटकाराला कारण सामना फार महत्वाचा आहे। माणिक शेठ मैदानावरती उतरले हो माणिक जवळपास बाहेर येता येता थांबले। दत्ता कोरडेंनी परत एकदा एष्ट्या वेगळ्या केल्या परंतु तिथे ते बॅटिंग क्रीजच्या आतमध्ये आहे हा इशारा पंच देत आहेत। धावफलकावर धावा आहेत त्या जितेंद्र कळवतायत 4 धावा धावफलकावरती आहेत 65 करायच्या आहेत। बॅटिंग टीम मात्र बरीचशी बॅक फुटलाय आणि सर्वात त्या ठिकाणी दुर्दैवी गोष्ट अशी आहे चॉईस आयकॉन असणारे सुनील ढोकळे नॉन स्ट्राईक एंडला वाट पाहत उभ्यात मला स्ट्राईक कधी येईल। स्थानिक खेळाडूंना खरं तर हे जमलं पाहिजे की त्या ठिकाणी आयडॉल आयकॉन खेळाडूंना लवकरात लवकर वरती कसं आणता यावं। त्यांना जर एक एक चेंडू जर ओव्हर मध्ये खेळायला भेटला मगाशी मला वाटतं एका मॅच मध्ये तसंच झालं। फटका जोरदार चेंडू खेळलाय तो पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरनं पाठलाग सुरू आहे अजूनही तिकडे पळापळ सुरू आहे केवळ 1 धाव घेतली। आपण महाराजा फायटर विरुद्ध वरंगळवाडी सामना पाहिला मला वाटतं काहीतरी 16-17 चेंडू मध्ये 30 धावा पाहिजे होत्या। रोनक शिंदेने त्या 2 धावा घेतल्या नाहीत जिथे 2 धावा होऊ शकल्या असत्या। पुढचे 3 चेंडू संजय गायकवाड डॉट गेले आणि तिथेच मॅच फसली। त्यानंतर मात्र एक सुंदर ओव्हर त्या ठिकाणी प्रवीण यांनी टाकली त्या ओव्हर मध्ये त्यांनी केवळ 8 धावा खर्च केल्या 6 चेंडू 22 धावा असताना गावचाच गोलंदाज हर्षल यानं जबरदस्त गोलंदाजी केली। प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि आयुष्यातली पहिली टुर्नामेंट पहिली मॅच खेळत असताना वरंगळवाडी 11चा हर्षल मॅन ऑफ द मॅच ठरला। आता बऱ्याच प्रेक्षकांना असेल असं वाटेल की हर्षल टाकलेली ओव्हर आम्ही पाहिलीच नाही। सांगेल मी तुम्हाला गंमत या चेंडू नंतर। राजू झिंजाड जुनं नाव पुराणाच्या वर चेंडू दत्ता कोरडे डोक्याला हात लावलाय परंतु बॅटची एज असणार हे नक्की कारण त्याशिवाय एवढा पण झेला सोपा नाही कारण बॅटची इनर एज लागून परत चेंडू हातामध्ये घेणं। परंतु मला असं वाटतंय दत्ता यांनी गेल्या 2-3 महिन्यामध्ये फिटनेसवर काम केलेलं दिसतंय। पुणेवाडीमध्ये अक्षरशः पळता पळता दत्ता 2-3 वेळा पडले होते परंतु इथे त्यांनी आल्याला मला डायरेक्ट टाकलाय दीपक तब्येत जरा वाढल्यासारखी वाटते याचा अर्थ ते काम करतात फिटनेसवर हे सरळ समजून जायचं। सुंदर काम दत्ता कोरडेंच्या माध्यमातून एसट्यांच्या मागे होते। परत एकदा चेंडू कव्हर्स मध्ये झेल सटकलाय जीवदान मिळतंय एक सोपा झेल टाकला गेलाय
आणि सुनील डोकळे यांना जीवदान देणं परवडण्यासारखं नाही. राजू झिंजाड नाराज असतील, तिकडे सोन्या सुद्धा प्रचंड नाराज आहे, परंतु कुठलाही खेळाडू जेल सोडायचा म्हणून मैदानावरती येत नाही. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. ही पहा ओहोर संपली. प्रायोजक जय हनुमान टूर्स अँड ट्रॅव्हल्स. प्रोप्रायटर माननीय सुनील शेठ झिंजाड. संपर्क क्रमांक 8010 720637. अंजनीच्या सुता तुला नावाचं 6 धावा धाव फलकावरती आहेत, केवळ 2 धावांचं टाकलं. पहा हा सुद्धा गावातला खेळाडू दत्ताभाई खास करणं या स्पर्धेसाठी येऊन दाखल झाले. काटावडेमध्ये मोठं नियोजन दत्ता करत असतात. त्या भागातलं क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम आमचे दत्ताभाई आणि त्यांचा संपूर्ण काटावडेचा मित्र परिवार, पियुष गाजरे असतील, इतर बरीचशी मंडळी आहेत जे करतात, त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. त्यांचा एक विशेष सन्मान आपण या गारखिंडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून करतोय. आयोजकांना विनंती आहे आपण त्यांना सन्मानित करायचं. 6 धावा धाव फलकावरती जिंकण्यासाठी